एप्रिल 2026 नीट पेपरच्या बरोबर एक आठवड्याआधी लातूरमधील एका क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येतं. त्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेतली जाते. त्या मॉक टेस्टमधील प्रश्न व उत्तरे देखील विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतली जातात. त्यानंतर 3 मे रोजी नीटचा पेपर होतो व या पेपरात मॉक टेस्टमधील 42 प्रश्न, हो, तब्बल 42 प्रश्न नीटच्या पेपरात जसेच्या तसे उतरतात. मॉक टेस्ट घेणारा हा क्लास कोणता, हा क्लास चालवणारा तो शिक्षक कोण आणि त्याच्याकडे नीटचा पेपर आला तरी कसा, हे सगळं सविस्तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. गुरु द्रोणाचार्याला आपला शिष्य अर्जुन हा पृथ्वीवरील सर्वात मोठा धनुर्धर व्हावा असं वाटत होतं. जेव्हा त्याला जंगलात एकलव्यामध्ये अर्जुनासारखं कौशल्य दिसलं तेव्हा त्याने एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला. आजच्या काळात शिक्षणाचं व्यावसायीकरण झालं आहे. या व्यावसायीकरणामुळे खाजगी क्लासेसमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली मार्क्स मिळावीत यात वाईट काहीच नाही. परंतु या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब शिक्षकांकडून केला जात आहे ज्यामुळे शिक्षण क्षेत्राची व कोचिंग व्यवसायाची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात, परंतु नीट पेपर लीक झाल्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 मे रोजी झालेला पेपर रद्द केला. यामुळे विद्यार्थी व पालकांकडून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सीबीआयच्या मार्फत केला जातोय. याच प्रकरणात सीबीआयने नाशिक येथील इंदिरानगरमधील शुभम खैरनार याला ताब्यात घेतले. सीबीआयने शुभम खैरनार याच्या संपर्कातील सगळ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. आता या प्रकरणात सीबीआयने लातूरमधील माजी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतले. पी.व्ही. कुलकर्णी हाच या नीट लीक प्रकरणातील मास्टरमाइंड आहे असा त्याच्यावर आरोप करण्यात येत आहे. पी.व्ही. कुलकर्णी हा माजी रसायनशास्त्राचा प्राध्यापक असून त्याचे लातूरमध्ये खाजगी कोचिंग सेंटर आहे. सीबीआयच्या माहितीनुसार कुलकर्णी याला NTA परीक्षा प्रक्रियेत थेट प्रवेश होता, ज्यामुळे प्रश्नपत्रिकांपर्यंत त्याला सहज पोहोच मिळाली. याचाच गैरफायदा कुलकर्णीने घेतला. नीट परीक्षेच्या काही दिवसाआधी त्याने आपल्या नेटवर्कच्या मदतीने नीटचे विद्यार्थी जमवायला सुरुवात केली. यानंतर या विद्यार्थ्यांची एक मॉक टेस्ट घेण्यात आली. यानंतर या मॉक टेस्टमधील प्रश्न व उत्तर दोन्ही विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी वहीच्या पानावर सगळी प्रश्ने व उत्तरे लिहिली होती. त्यानंतर 3 मे रोजी झालेल्या नीटच्या पेपरात या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्ने जशीच्या तशी आली. पी.व्ही. कुलकर्णी यांनीच पेपर फूट घडून आणल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर केला आहे. पुण्यातून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच त्यांना दिल्लीत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. परंतु लातूर येथील पी.व्ही. कुलकर्णी यांच्यावर सीबीआयचा संशय कसा गेला, तर झालं असं की सीबीआयने आतापर्यंत नीट पेपर लीक प्रकरणात 8 आरोपींना ताब्यात घेतला आहे. या आरोपींची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. यातील एक आरोपी मनीषा वाघमारे हिच्या चौकशी दरम्यान ती पी.व्ही. कुलकर्णी याच्या संपर्कात होती असं पोलिसांना आढळून आलं. यानंतर पोलिसांनी लातूरमधील त्याच्या क्लासवर छापा टाकला. सीबीआयला आपल्या तपासात विद्यार्थ्यांच्या वया देखील प्राप्त झाल्या आहेत व यामध्ये नीट पेपरमध्ये येणारे प्रश्न व उत्तरे सीबीआयला मिळाली आहेत. या सगळ्या घटनाक्रमातून नीट पेपर लीक प्रकरणात मोठं रॅकेट काम करत असल्याचं स्पष्ट होत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सीबीआय कडून कचून तपास करण्यात येत आहे. आणखी या प्रकरणात मोठे कोचिंग सेंटरमधील शिक्षकांचा देखील समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब